नमस्कार. वैष्णव वास्तुज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शक्ती उपासना म्हणजेच नवरात्र. अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच घटस्थापना. या काळात शरद ऋतूचे आगमन होते, म्हणून याला शारदीय नवरात्र असे म्हणतात. देव्हाऱ्यात रोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी होऊन त्याचे आपल्यावर, आपल्या कुटुंबियांवर कृपाछत्र असावे व दुष्ट शक्तींपासून सर्वांचे संरक्षण व्हावे, यासाठी शास्त्रात नवरात्र व्रत सांगितले आहे. नवरात्र व्रताचे प्रकार आहेत: चैत्र नवरात्र, शाकंभरी नवरात्र आणि शारदीय नवरात्र. शारदीय नवरात्राचे देखील प्रकार आहेत. प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र व्रत, तृतीया ते नवमी हे सप्तरात्रिक व्रत, पंचमी ते नवमी हे पंचरात्रिक व्रत, सप्तमी ते नवमी हे त्रिरात्रिक व्रत. सोयर अथवा सुतक आल्यास प्रतिपदेला घटस्थापना शक्य नाही झाली तर 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस किंवा 1 दिवस यापैकी जेवढे दिवस मिळतील त्या दिवसांचे नवरात्र करावे. पंचांगात पाहून तो दिवस ठरवावा. यावर्षी 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या काळात शारदीय नवरात्र आहे. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सूर्योदयापासून ते सकाळी 10:26 पर्यंत आहे. देवीचे वाहन गज म्हणजेच हत्ती असून त्याचे फळ सुवृष्टी असे आहे. नवरात्र या शब्दाचा अर्थ शब्दशः न घेता नवरात्र म्हणजे प्रतिपदा ते नवमीपर्यंत केला जाणारा कुलाचार, उपासना. नवरात्र व्रताची प्रमुख अंगे उपवास, वरुण वेदिका, देवता स्थापना, मालाबंधन व अखंड दीप प्रज्वलन अशी आहेत. कुमारिका पूजन, सप्तशती पाठ. सप्तशती पाठ हा ज्यांनी संथा घेतली त्यांनीच करावा अथवा विद्वान ब्राह्मणांकडून करवून घ्यावा. सुवासिनी व ब्राह्मण भोजन, कुंकुमार्चन अशी अनेक कर्म नवरात्रात करायची आहेत. घटस्थापना करताना अभ्यंग स्नान करून धूत वस्त्र परिधान करावे. त्यानंतर भूमीची प्रार्थना करून शेतातील काळी माती आणून एका पत्रावळीवर बोटाचे उभे एक पेर व वीटभर लांबी रुंदीचा सपाट ढीग करावा. त्यात हळदीच्या पाण्यात रंगवलेली सप्तधान्ये पेरावीत. वेदिकाय नमः या मंत्राने वेदिकेची पूजा करावी आणि सप्तधान्यभ्यो नमः या मंत्राने सप्तधान्ये पेरावीत. पर्जन्याय नमः मंत्र म्हणून त्यावर पाणी शिंपडावे व आपापल्या कुलाचाराप्रमाणे घटाची स्थापना करावी व नंतर दीपसूर्याग्नी रूपस्त्वं तेजसा तेज उत्तमं गृहाणं मत्कृतां पूजा सर्व काम प्रदो भवा अशी प्रार्थना करून अखंड नंदादीप तेवत ठेवावा. नंदादीपातील वात ही जोडवात घ्यावी व ती कुंकवाने रंगवलेली व 1 वीत लांब अशी असावी. देवी भागवतामध्ये प्रत्येक दिवशी देवीस कोणता नैवेद्य दाखवावा याचे वर्णन आलेले आहे. रविवारी पायस म्हणजे खीर, सोमवारी गाईचे तूप, मंगळवारी केळी, बुधवारी लोणी, गुरुवारी खडीसाखर, शुक्रवारी साखर आणि शनिवारी गाईचे तूप. याप्रमाणे शक्य झाल्यास नैवेद्य दाखवावे. नवरात्र काळात रोज प्रामुख्याने दुर्गा स्तोत्र वाचन, कनकधारा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक वाचन, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम याचे वाचन रोज करावे. कुलदेवीच्या मंत्राचा रोज जप करावा. आपल्या कुलदेवीचे दर्शन घ्यावे. शक्यतो काही नियमांचे पालन करावे. परान्न वर्ज्य करावे. सात्विक अन्नाचे सेवन करावे. ब्रह्मचर्य पालन करावे. दाढी व कटिंग करू नये. गादीवर किंवा पलंगावर झोपू नये. जेवढे नियमांचे पालन आपण अधिकाधिक करू तेवढा भक्तिभाव अधिकाधिक वृद्धिंगत होतो. याप्रमाणे 9 दिवस देवीची आराधना केल्यास ती मातेप्रमाणे आपला सांभाळ करते.
व सदैव तिची कृपादृष्टी आपणावर राहते. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. धन्यवाद.